ठाणे महानगरपालिका कर्मचारी आणि पोलिसांची अधिवेशनात मांडली बाजू. निवृत्तीचे वय 60 करा, आमदार संजय केळकर. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी पुन्हा एकदा पोलिसांचे निवृत्तीचे वय 60 वर्षापर्यंत वाढवण्याची मागणी केली. तसेच ठाणे महानगरपालिकेतील 1830 कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याचा आग्रह धरला. राज्य आणि केंद्र सरकारने गरीब कल्याणासाठी सुरू केलेल्या योजना मांडून सरकारचे अभिनंदन करताना आमदार संजय केळकर यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले. यावेळी त्यांनी पोलीस, ठाणे महानगरपालिका कर्मचारी, आंबा उत्पादन शेतकरी, सफाई कर्मचारी अशा विविध घटकांची बाजू जोरदारपणे मांडली. राज्य सरकारने पोलीस वसाहतीसाठी जास्तीत जास्त निधी दिला असल्याचे सांगून श्री केळकर यांनी आभार मानले. देशातील 20 राज्यांमध्ये पोलिसांचे निवृत्तीचे वय 60 ते 62 वर्षापर्यंत असल्याची माहिती दिली. राज्यातही हे वय 60 पर्यंत नेण्याची मागणी त्यांनी केली. यामुळे पोलीस दलाला सक्षम अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होतील, असे मत श्री केळकर यांनी मांडले. ठाणे महानगरपालिकेत 2016 नंतर 1830 कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही. ही कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश द्यावेत. अनुकंपा तत्वावरील आणि वारसा हक्कांची नोकरी भरती ही रखडली असून ती तातडीने सुरू करावी. याचा लाभ सफाई कामगारांना मोठ्या प्रमाणात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाण्यात तरुणांना उद्ध्वस्त करणाऱ्या हुक्का पार्लर संस्कृतीविरोधात ठाण्यात पोलिसांच्या सहकार्याने चळवळ उभी केली. त्यावर कारवाईही करण्यात आली. पण बेकायदेशीर खेळ आणि जुगारांची दुकाने बंद करण्याची गरजही श्री केळकर यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेतकरी सन्मान योजना सुरू करण्यात आली असून प्रत्येकाच्या खात्यात 12,000 रुपये जमा होत आहे. अर्थसंकल्पातही शेतकऱ्यांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. अशावेळी कंबरडे मिळालेल्या आंबा उत्पादन शेतकऱ्यांनाही अनुदान देऊन दिलासा देण्याची गरज असल्याचे मत श्री केळकर यांनी व्यक्त केले.